समजून काढण्याचा प्रयत्न मी माझ्या कार्यकर्त्या भगिनी आहेत, मी त्यांचा पालक आहे, मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। पक्ष शिस्त म्हणून पक्षाच्या प्रतिमेला काही धक्का लागणार नाही असं त्यांचं वागणं असलं पाहिजे। त्यांचा हट्ट कालपर्यंत मी समजू शकत होतो, आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील। आमचे नेते माननीय अतुल साहेब कराड साहेबही त्यांना आता भेटणार आहेत, केनेकर साहेब, ते ऐकतील। पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे, पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल। पक्ष कुठलीही शिस्तभंग हा खपून घेणार नाही। पक्षभंगाची सर कारवाई होऊ शकते? अगदी होऊ शकते। हे काय असतं, एका हद्दीपर्यंत कोणत्याही कुटुंबातल्या सदस्यांनी मागणं, रागावणं, हट्ट करणं ठीक असतं, पण यापुढे जाणं योग्य नाही। ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद। थँक्यू सर। जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा आम्हाला सांगायला पाहिजे होतं, ताई तुम्हाला मिळणार नाही। आम्ही बसलो असतो घरी, आम्ही कशाला रिकामा वेळ घालवला असता? पण त्यांनी जे मुद्दे तुमच्या समोर मांडले काय मांडले त्याचा मुद्दे? तुम्ही विचार केला का? असं तुमच्याशी बोलले ना? हो, काय बोलले ते? तुम्हाला तिकीट दिलं होतं 2010 मध्ये। आता किती नगरसेवक सांगू रिपीट झालेले? माझ्यासोबतचे माझ्या वर्गातले संजय जोशीला चौथ्यांदा तिकीट देत आहे म्हणजे काय? जरुरी आहे। तेव्हा तर माझा प्रवेश आणि तिकीट सोबतच आलं होतं, कारण त्या वार्डात कोणी लढायलाच तयार नव्हतं, म्हणून मला तिकीट दिलं होतं तुम्ही पाडण्यासाठी। मला काही चांगला वाट दिलेला नव्हता तुम्ही, मला इंदिरानगर दिलेलं होतं आणि ते आता घेऊन आले। म्हणजे तुम्ही काय एकदा तिकीट दिलं म्हणजे विषय संपला का? हे मंत्री संत्री 5-5 वर्ष 5-5 7-7 टर्म राहतात, मग यांनी पण सोडवा, यांनी फक्त एकदाच लढवावी। हे कोणता मुद्दा? शिस्तीचा हा मुद्दा कोणता मांडला किशोर चितळे सरांनी? शिस्तभंगचा कारवाई तुमच्यावर होऊ शकते जर तुम्ही होऊ दे ना, मी तयार आहे। जेव्हा मी पक्षासाठी 18 केसेस अंगावर झेलू शकते, मी शिस्तभंगाचा काय करतील? हकलपट्टी नाही नाही, असं नाही। त्यांनी कारण सांगावं, माझ्याबद्दल काय करू शकतात ते? ताई तुम्ही रडल्या होत्या, भावना व्यक्त केली, थोडं मनधरणी मध्ये यशस्वी झाले का ते, किंवा तुमचं मन येतं का? तुम्ही जर नाही का शिस्तभंग केली तर तुमच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा इशारा तुमच्या पक्षश्रेष्ठींनी दिला आहे। आता पक्षाने आम्हाला उमेदवारी न देऊन आमच्या कामाची पावती दिलेलीच आहे आणि परत आमच्यावर कारवाई करायची असेल दुसरी पावती देईल पक्षाची ती, आणि आम्ही तयार आहे त्याच्यासाठी। कारण ज्या पक्षाला आमची किंमत नाहीये किंवा आमच्या पक्षातून काढलं तरी तुम्ही चालेल, काही हरकत नाही। काय हरकत नाही? ज्या ठिकाणी चेहरे बघून काम केलं जातं, कामाची पावती ही द्यायची असेल तर आम्हाला काही अडचण नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।